कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सत्यवानाचे प्राण मृत्यूची देवता यमराजाकडून परत आणणाऱ्या सती सावित्रीचा आजचा दिवस। वटपौर्णिमेचे औचित्य साधून अलिबाग परिसरातील सत्यवानांनी सावित्रीचे कुंकू आबाधित ठेवण्यासाठी चक्क वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्यात। अलिबाग बायपास येथे पेण अलिबाग रस्त्याला पडलेले खड्डे बुजवण्यासाठी साकडे यावेळी सत्यवानांनी घातले। गेल्या अनेक वर्षापासून अलिबाग बायपास येथील खड्ड्यांची असणारी समस्या कायमची संपवून संभाव्य अपघाताला आळा घालण्यासाठीची मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केली आहे। निमित्त रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे होते, परंतु योग मात्र वटपौर्णिमेचा होता। लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक तरुणांनीच गांधीगिरीचा पर्याय निवडला। या तरुणांनी वटपौर्णिमेच्या दिवशी शासनाचे लक्ष वेधले आहे। तरुणांनी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात वडाचे झाड लावून विधिवत पूजा करून वडाला फेऱ्या मारल्या। या दरम्यान त्या तरुणांनी वाहन चालकांचे प्राण वाचवण्याचे साकडे घालून अधिकारी वर्गाला सद्बुद्धी देण्याची विनवणी केली। तरुणांनी केलेला हा प्रकार पाहून वाहन चालकांनी आणि नागरिकांनी त्यांना साथ दिली। सावित्रीनेच सत्यवानाचे प्राण मृत्यूच्या देवतेकडून परत आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याची पौराणिक कथा आहे। मंगळवारी वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यवानांनी सावित्रीचे कुंकू आबाधित राहू दे असे साकडे घातल्याचे अलिबाग वडखळ रस्त्यावरती पाहायला मिळाले।